मेघोलीतील बातमीवर शाहू न्यूजचा इम्पॅक्ट. मेघोलीतील त्या 3 कुटुंबांना मिळणार न्याय. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांनी बोलवली तातडीची बैठक. शाहू न्यूजने मेघोलीतील शेतकऱ्यांवरील कारवाईची बातमी समोर आणल्यानंतर या प्रकरणाची दखल घेण्यात आली आहे. बातमीच्या पाठपुराव्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने बैठक बोलावत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. भुदरगड तालुक्यातील मेघोली येथे वनविभागाने केलेल्या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती. गावातील 3 शेतकऱ्यांच्या अतिक्रमणावर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत भर पावसाळ्यात शेती आणि घरांवर जेसीबी फिरवला होता. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार कोणतीही पूर्वसूचना न देता ही कारवाई करण्यात आली होती. दुर्गम भागात राहणाऱ्या या शेतकऱ्यांचे पुरेशा माहितीअभावी आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे नवहक्क दावे अद्याप दाखल होऊ शकले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर झालेली कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप करत त्यांना न्याय मिळावा अशी मागणी यशवंत क्रांती संघटनेचे संजय वाघमोडे यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. दरम्यान शाहू न्यूजनेही मेघोलीतील शेतकऱ्यांची व्यथा आणि त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा मुद्दा ठळकपणे मांडत या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. त्यानंतर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी तातडीने बैठक बोलावली. या बैठकीला वनविभागाचे अधिकारी, मेघोलीतील शेतकरी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. बैठकीत शेतकऱ्यांवरील कारवाई शिथिल करण्यासह जिल्हा वनहक्क समितीच्या माध्यमातून वनहक्क दाव्यासंदर्भातील प्रश्नावर मार्ग काढला जाईल असे आश्वासन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. त्यामुळे मेघोलीतील शेतकऱ्यांचा प्रश्न आता जिल्हा वनहक्क समितीसमोर जाणार असून शाहू न्यूजने समोर आणलेल्या या प्रकरणानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मी संजय वाघमोडे, संस्थापक अध्यक्ष यशवंत क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य. मेघोली येथे 10-12-23 तारखेला वन कर्मचाऱ्यांनी जी बेकायदेशीर कारवाई केली होती त्या संदर्भात आम्ही पालकमंत्र्यांना निवेदन दिलं होतं आणि आज मेघोली येथे या संदर्भात पालकमंत्री महोदय प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या पुढाकाराने आज कोल्हापूर येथे बैठक पार पडली. या बैठकीत पालकमंत्री आंबेडकर साहेब यांनी सकारात्मक आदेश या पारंपरिक वन निवासीच्या बाजूने निर्णय घेऊन वन विभागाचे जे निर्णय आहेत लवकरात लवकर जिल्हा वन हक्क समितीची बैठक घेऊन सर्व पारंपरिक वन निवासींचे दावे दाखल करण्यासंदर्भात ठरलेलं आहे. तसेच पालकमंत्र्यांनी सर्व प्रश्न आमचे ऐकून घेतले, अडचणी सोडवण्याचा आम्हाला शब्द दिला आहे आणि त्या संदर्भात ते प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल त्यांचे आम्ही सर्व पारंपरिक वन निवासीच्या वतीनं आम्ही त्यांचं आभार मानतो आणि पालकमंत्र्यांनी सर्व प्रश्न आमचे सोडवण्यासंदर्भात आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. नुसतं आश्वासन म्हणण्यापेक्षा त्यांनी आज प्रत्यक्ष बैठक घेतलेली आहे आणि त्या बैठकीत आमच्या समोरच त्यांनी फॉरेस्ट विभागाला आणि अधिकाऱ्यांना तसे आदेश दिलेले.